सोलापूर आणि माढ्यात देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन चौपट करणाऱ्या उत्तम जानकरांनी आपल्या बंडाची कहाणी सांगितली आहे। कसं चालू विमानातून उडी टाकली आणि रिक्षानं शरद पवारांचं घर गाठलं, इथपासून ते आपण निर्णय कसा घेतला इथपर्यंत उत्तम जानकर यांनी या सगळ्या विषयी मात्र भाष्य केलंय। यावर मात्र शहाजी बापू पाटलांनी देखील कडी केली आहे। नेमकं काय घडलंय सांगणारा खास रिपोर्ट। सोलापूर आणि माढ्यात देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन चौपट करणाऱ्या उत्तम जानकरांनी आपल्या बंडाची कहाणी सांगितली आहे। सोलापूर लोकसभेकरता इच्छुक असणारे उत्तम जानकर फडणवीसांना भेटायला विशेष विमानानं नागपूरला गेले होते, पण फडणवीस यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरली। त्यामुळे आपण विमानातून उडी मारून रिक्षात बसून शरद पवारांच्या भेटीला गेलो असं खुद्द उत्तम जानकर म्हणतायत। हाच पुरोगामी माडा पुन्हा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी मी चालू विमानातून उडी टाकलेली आहे। मी मात्र थेट पवार साहेबांचं पहाटे 3 वाजता घर गाठलं। साहेब विश्वासघात झालेला आहे आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागतंय। नागपूरमध्ये गेलेल्या विशेष विमानात जानकरांसोबत सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर होते। त्या शहाजी बापू पाटलांनी उत्तम जानकरांना नवरदेवाची उपमा देत भाजपसोबतचं लग्न हुंड्यामुळे कसं मोडलं त्याबद्दल मोठा दावा केलाय। लगीन जुळत होतं, जुळत आलतं, पण नवरदेवानं हुंडा एवढा मोठा मागितला की ऐकणारे आम्ही बेशुद्ध पडायचं फक्त राहिलो होतो। राज्याचे नेते फडणवीस साहेबांनी एकच सांगितलं, मी भविष्यात तुम्हाला मदत करीन आणि तुम्हाला संकटातनं बाहेर काढेन, पण असल्या गोष्टी बोलणार असेल तर तुम्ही असंच परत निघून जावा। शहाजी बापू पाटील हे उत्तम जानकर यांचे गुरु आहेत असं स्वतः शहाजी बापू पाटील सांगत असतात। आता गुरु शिष्यामध्येच हा राजकीय कलगीतुरा रंगलाय। त्यामुळे आपल्या गुरुनं केलेल्या या दाव्याला उत्तम जानकर कसं उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे। अभिराज जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।